लाईट असतो संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ अविजन काळ सावधान तुका म्हणे हे लोकीचा व्यवहार तुका म्हणे हे लोकीचा व्यवहार नका डोळे धुर भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ अविष्य खातो काळ सावधान विठाला नमिला गणपती माऊली सारदाता गुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेवले आपुल्या स्तुतीला द्यावी मते नम विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग हे पांडुरंग
शरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कैलास राणा शिवचंद्रमौली भैंद्र माता भोगते दळाले कारुण्य सिंधू भोदुकहारे शिववीन शंभरी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा पंढरीच्या देव सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे नमस्कार मी आता मस्तक हे पाया संतांच्या विठाला हाची करावा विचार करावा पार भव सिंधू नाशिवंत देव जाणार सकळ आयुष्य काळ सावधान प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी आज या ठिकाणी देहू निवासी संत शिरोमणी तुकोबरा यांचा 4 चरणाचा असा गोड असा अभंग संसाराचं मिथ्यत्व आणि परमार्थाचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करणारा असा अभंग देहू निवासी संत शिरोमणी तुकोबरा यांचा 4 चरणाचा मानवी जीवनाला उपदेश करणारा असा साधा आणि सोपा अभंग अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रत्येक क्षणाला विचार करायला सांगितला महाराजांनी का विचार करा म्हणले की मागचा आयुष्य गेला आता इथून पुढचा आयुष्य आहे त्याचा तरी विचार करा क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू म्हणले समुद्रासारखा संसार आहे म्हणले हा संसार तरुण जाण्यासाठी महाराज या ठिकाणी विचार करतात संत समागमी धराव्यावडी करावी तातडी परमार्थाची म्हणले संतांची संगत करा हा संसार तरुण जायचा असेल तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात संत समागमी धराव्यावडी करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहार नका डोळे दूर म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात लोकांचा व्यवहार असाच चालणार आहे लोक जन्माला येणार आहेत मरणार आहेत पण आपल्या जीवनाची गोष्ट करून घेणार नाहीत म्हणून ते म्हणतात की प्रत्येक क्षणाला विचार करा आणि आयुष्याचा विचार करत असताना या मृत्यू लोक
लोकांमध्ये जन्माला आल्यानंतर म्हणले परमार्थ धनाचं श्रेष्ठत्व त्या ठिकाणी आपल्याला मान्य केलं पाहिजे. विठाला विठाला बघा आज त्या ठिकाणी सर्वांना माहित आहे कैलासवासी वैकुंठवासी आपल्या सुमन बबनराव कामती उर्फ बाई वय वर्ष 72 त्यांचा आज या ठिकाणी आपण प्रथम पुण्यस्मरण ह्या ठिकाणी साजरं करत आहे. वर्षश्राद्ध ह्या ठिकाणी साजरं करत आहे. 1 वर्ष झालं. 1 वर्षापूर्वी त्यांची अंत्ययात्रा ह्या ठिकाणी आपण काढली होती. त्या ठिकाणीच त्यांनी आपला शेवटचा निरोप घेतला आणि परलोकाचा प्रवास चालू केला. त्या ठिकाणी त्यांना जाऊन 1 वर्ष झालं. बघा आपली शिकार शिंगणापूरची यात्रा आणि त्या यात्रेमध्ये धार पडलं की ताईंनी आपला इहलोकाचा प्रवास संपवला बाईंनी आणि परलोकाचा प्रवास चालू केला. बघा प्रत्येकाला ह्या ठिकाणी येणं आहे जाणं आहे. आपण आपल्या अहंकारामुळे आपल्याला देहाची किंमत कळली नाही. म्हणजे ह्या ठिकाणी हा देह मिळाला पण कळाला नाही मनुष्याला. त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं त्यांचे पती बबनराव बाबूराव कामते माजी सरपंच आबांनी ह्या ठिकाणी अनेक पदं भोगलेली आहेत आणि तसेच त्यांचे आबांचे भाऊ सुदाम बाबूराव कामते तसेच मुलगा विकास बबन कामते उर्फ बाप्पू आणि त्यांच्या सुनबाई स्वाती विकास कांते. त्यांच्या मुली आहेत शारदा चंद्रकांत फटकरे, सविता जालिंदर चिकणे, जयश्री पांडुरंग धुंडरे आणि ह्या ठिकाणी असा त्यांचा परिवार. मग त्यांच्या पाठीमागं त्यांचे पुतणे आहेत. पोपट असेल, भारत असेल, नाना असेल, संदीप असेल, सुहास असेल, असा मोठा परिवार. आणि ह्या परिवाराला ही सोडून गेलेली माता माहेरचा पण परिवार मोठा म्हणजे 6 बहिणी. 6 बहिणीमध्ये बाईंचा 8 नंबर आणि 4 भाऊ. असा हा रोमन वाडी तिथं माहेर आणि खळद हे सासर. त्या कुटुंबामध्ये आपलं 72 वर्षाचं आयुष्य जगत असताना त्यांनी आपल्या मुलांच्या वरती सुनांच्या वरती चांगले संस्कार केले. आपल्या पुतण्यांच्या वरती संस्कार करणारा माणूस निघून गेल्यानंतर म्हणले कीर्ती पाठी मागे राहते. म्हणले गेले दिगंबर बारीक मशीन आज गुरुवार आहे ना. विठाला आजचा
हा दिवस आणि ह्या निमित्ताने आपण ही कीर्तनरूपी सेवा त्या ठिकाणी प्रतिपादन करत आहोत. त्या सेवेच्या निमित्ताने आलेले सर्व गायक मंडळ आहेत, हार्मोनियमवाले आहेत, मृदंगमणी आहेत, तुम्ही सगळे श्रोतेवर्ग आहेत, मग महिला असतील, ज्येष्ठ वर्ग असेल, वयोवृद्ध, तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक, सर्वच नातेवाईक, पाहुणे मंडळी आज या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात. तुम्हा सर्वांचं मी या कामथे परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल साधन पैसोपे जळतील पापे, जन्मांतरीचे नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. बघा, जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाला जायचंय. म्हणले देह आटळे, तो जाणार आहे म्हणजे त्याला काळोबा खाणार आहे. काय तुमच्या पाठीमागे लागलाय म्हणले. ज्यावेळेस आईच्या उदरामध्ये आपण जन्म घेतला त्यावेळेस त्या उदरामधल्या आपल्याला यातना सहन होत नव्हत्या, म्हणून त्या ठिकाणी देवाला विनंती करी आपला जीव की देवा, आईच्या उदरामध्ये मलमूत्र हे जे काय म्हणले किड आहेत, जीवजंतू आहेत, हे नाकातोंडामध्ये जातात आणि ते सहन होत नाही, म्हणून भगवंत ह्यातनी मला सोडव. बघा, देवाला मागणी केली. केव्हा केली मागणी? ताईच्या पोटात असताना हे जीवाने. आणि त्या ठिकाणी देवाला मागणी केल्यानंतर देवाने ती मागणी मान्य केली. देवाने सांगितलं मी तुला ह्यातनी सोडतो, पण बाबा मी 84 लक्ष येऊन या ठिकाणी सरपटणारे प्राणी केले, पशु केले, पक्षी केले, पण माझी सेवा करणारा अजून जन्माला आला नाही. तू माझी सेवा करणार का? म्हणून त्या ठिकाणी वचन घेतलं आणि आईच्या पोटामध्ये त्या ठिकाणी देवाने वचन सोडून घेतलं. जन्म झाला की आवाज सुरू झाला, कवा कवा. बघा, त्यावेळेस देव विचारतो, बाबा तुला मी ह्या आईच्या गर्भवासाच्या यातना सहन होत नाहीत, ह्या गर्भाच्या त्यातनी तुला मी बाहेर काढल्याच्या नंतर तू मला वचन दिलं, आता तू ते वचन पाळणार का? आवाज येतो कवा कवा. आपण म्हणतो मूल जन्माला आलं आणि बाळ जन्माला आल्यानंतर मुलगा झाला, मुलगी झाली, आवाज येतो, पण त्या ठिकाणी देवाचा आणि त्या बाळाचा संवाद चालू असतो. तेव्हापासून आपण ह्या आयुष्यामध्ये खोटं बोलायला सुरुवात केल्याच्या नंतर बघा, अख्खं आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य दिले प्रत्येक मानवाला. त्या मृत्यू लोकांमध्ये देव आले, संत आले आणि शिव आला. देव कशासाठी आले? तर देव ह्या ठिकाणी बाबा तुम्हाला सांगा आले की बाबा नका अडराणी जाऊ. ह्या ठिकाणी त्यांना कळायला आले की हा मानवी जीवनाची फजिती होती. धर्म तुकाराम महाराजांनी देव घ्या कोणी ऐसा आला घर पोचून. तुकाराम महाराज म्हणजे हा समाज विकृत्या बाजूला चाललेला आहे. त्या ठिकाणी समाज कुठंतरी चांगल्या दिशेने जावा म्हणून या ठिकाणी भगवंत आले, संत आले. संत कायसाठी आले? तर संत त्यांचं कर्म करण्यासाठी या ठिकाणी आले. म्हणजे पशु कायासाठी आले? म्हणजे पशु पक्षी या ठिकाणी भोग भोगण्यासाठी उन्हीमध्ये आले. आणि मानव हे या ठिकाणी कशासाठी आला? तर आपल्या देहाचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी जन्म घेतला. म्हणून बघा, प्रत्येक जीवाला या ठिकाणी जन्माला आल्यानंतर मरावं लागणार आहे. म्हणजे 84 लक्ष येऊन फिरत असताना म्हणजे कितीतरी त्रास. आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य दिलं. आज आपल्यातली
सुमनबाई निघून गेल्या 1 वर्ष झालं. आपल्याला वाटलं गेल्या पाठीमागं काहीच नाही राहिलं त्यांचं. पाठीमागं सगळं कुटुंब आहे, मुलं आहेत, मुली आहेत, मालक आहेत, सर्व गोतावळ आहे. तुटला विषाचा दोरा रे बघा पसारा टाकून पळती रांडापुरे अंती होती पाट मोरे. म्हणजे एकदा आयुष्याचा दोरा तुटला की त्या ठिकाणी सगळं जाग्यावर राहते. म्हणलं जोखवा महाराज म्हणतात चोखा म्हणे फजित खोर माझे माझे म्हणती घर टाकून पळती रांडापुरे अंती होती पाट मोरे. म्हणजे एकदा आयुष्याचा दोरा तुटला की म्हणजे हा संसार कसा आहे म्हणले मायाजाळाचा संसार आहे. म्हणले ह्या ठिकाणी हा संसार रूपी मनुष्य त्या ठिकाणी बाबा ह्या संसारात सुख मिळेल म्हणून असं संसाराचं सुख मिळेल असं शोधत असताना परमार्थ धनाकडे त्यांनी त्या ठिकाणी दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा जन्म वायाला झाला. विठ्ठल माणसाने त्या ठिकाणी बाबा मुलं बाळ प्रपंच घरदार सगळं ह्या ठिकाणी त्याला वाटलं ह्याच्यामुळं सुख मिळेल. पण म्हणले सुख कशामुळेच नाही. गाडी घेतली सुख मिळेल नाही. म्हणजे गाडी घेतल्याच्या नंतर असं वाटायला लागलं की गाडीमध्ये रोज 1000 रुपये खर्च करावा लागतोय, 2000 रुपये खर्च करावा लागतोय. सुख नाही म्हणले. मग म्हणजे बंगला बांधला, बंगल्याचं कर्ज झालं, झोपला तर म्हणजे झोप येत नाही, मग सुख नाही म्हणले. म्हणले मुलं बाळ पैसा अडका याचं माध्यम केलं त्याच्यामुळे तरी म्हणले सुख मिळेल. पण सुख कुठंच मिळत नाही. म्हणले सर्व सुखाची आशा नाही केला हिंडता दिशाची न पावला माया वेष्टीला जीव माझा. मला सर्वकडे फिरलो कुठेही सुख मिळलं नाही. बघा एकदा आपल्या ह्या ठिकाणी ह्या देहाची किंमत माणसाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याला सुख मिळणार नाही. मनुष्याचं निघून माणसाला त्याची किंमत कळत नाही. बघा या ठिकाणी जन्माल्यानंतर 16 संस्कार केले जातात. मी आता वर्ष श्राद्ध का करायचं म्हणून 10 मिनिटात सांगणार आहे. नंतर मग कीर्तनाला हात घालायचा आपला. या ठिकाणी
जन्माला आल्यानंतर 16 संस्कार केले जातात, तसे आईच्या उदरामध्ये 11 संस्कार केले जातात. पण आपल्याकडे कोण करतं? ह्या ठिकाणी आपल्याकडे महत्वाचे 16 संस्कार. पहिला संस्कार म्हणजे आपण बाळाचं नामकरण विधी करतो, त्याला पहिला संस्कार म्हणायचं. दुसरा संस्कार म्हणजे लग्न सोहळा. तिसरा संस्कार म्हणजे त्या ठिकाणी अग्निसंस्कार. मग त्या ठिकाणी त्या संस्कारामध्ये बाकीचे सगळे संस्कार येतात. मग त्या ठिकाणी जसे क्रियाविधी येतो, वर्षश्राद्ध येतो, महिना येतो. मग म्हणले हे 3 संस्कार झाल्यानंतर म्हणजे 13 संस्कार कधी करायचे महाराज? म्हणजे ज्या वेळेस आपल्या घरातला व्यक्ती गेल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी त्याच्या नावाने समय लावावे आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, हरिपाठ घ्यावा, भजन करावं, रोज कीर्तन ठेवा. जसं आपल्याला सोयीस्कर पडलं असे ते 13 संस्काराने हे 3 संस्कार केल्याच्या नंतर 13व्याच्या दिवशी आत्म्याचा प्रवास चालू होतो. तोपर्यंत आत्मा आपल्या घराभोवतीच फिरत असतो. एकदा दशक्रिया विधी झाला, आपण म्हणतो झाला तर सगळं काय, पण म्हणले दशक्रिया विधी म्हणजे 10वा हा म्हणले ह्या ठिकाणी काय म्हणले त्या ठिकाणी ते शास्त्र नाही म्हणले. त्या ठिकाणी 13वा शास्त्रे आणि दशक्रिया विधी हा विधी आहे म्हणले. तो विधी मागं पुढं कधी करता येतो म्हणले 5व्या दिवशी करता येतो 10वा. काय काय वेळेस तर आज वारले की सकाळी 10वा, बरोबर आहे का नाही? असं पण करतो आपण. म्हणजे हा विधी आहे, विधी मागं पुढे केला तर पण शास्त्र कधी बदलत नाही. 13वे शास्त्र ते 13 संस्कार केले की आत्म्याचा प्रवास चालू होतो. मग बघा आत्म्याला न्यायला म्हणले यमाचे दंडक येतात आणि हाताला साखळदंड बांधतात. बघा दोन्ही हाताला साखळदंड बांधतात. तुमच्या हातून चांगलं कर्म झालं असेल तर रस्ता वेगळा आहे, वाईट कर्म झाला असेल तर रस्ता वेगळा आहे. म्हणले 2 रस्ते. ज्याचं कर्म चांगलं झाले म्हणले ज्याने जन्मात आल्याच्या नंतर चांगलं कर्म केले म्हणले, अन्नदान केलं, वस्त्रदान केलं, त्या ठिकाणी कुणाला लुबाडलं नाही, कष्टाने कमावलं, त्याचा मार्ग वेगळा आहे. म्हणजे चोऱ्या, लबाड्या, वाईट वागणूक, दारू, जुगार म्हणले त्या ठिकाणी वाम मार्गी जाणाराचा रस्ता वेगळा आहे. म्हणले मग त्या ठिकाणी जाणाराचा रस्ता म्हणले वाम मार्गी जाणार तर रस्त्याला सुळ म्हणले 16 वरनं चालावं लागतंय म्हणले. मग हा 16 दिवस झालं की म्हणले 48 दिवसाचा प्रवास. मग त्या ठिकाणी 16 नगर येतात. 16 नगरामध्ये प्रत्येक ठिकाणी मुक्काम करावा लागतो. कुठं 20 दिवसाचा मुक्काम आहे, कुठं 18 दिवसाचा मुक्काम आहे. आणि मुक्काम करत 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 चालला की मग त्या ठिकाणी तुम्ही महिन्याला 1 पाहुणा जेवायला घालता आणि तो घातलेला पाहुण्याच्या नावाने जेवण केलेल्या त्या आत्म्याला दिलं जातं आणि तो आत्मा त्या ठिकाणी तृप्त झाला की त्याची दृष्टी तुमच्या घरावरती फिरली जाते आणि घरावरती दृष्टी फिरली की मग तुमचं घर अगदी आनंदात चालतं. उलट जर नाही केलं तर म्हणले त्या घरावर अवकाळा येतो. म्हणजे तो आत्मा बोथटक्यामध्ये पिच्छायुनीत जातो आणि तो शापिक होतो. मग किती मोठं घर असू द्या म्हणले, मग एकदा शाप दिला त्या आत्म्याने की घराची उतराय होते. वंशदुराचारी पुत्र आई वडिलांना सबळत नाही, आई वडिलांचा 10वा करत नाही, 13वा करत नाही, महिना घालत नाही, मग त्याला हे भोग भोगावे लागतात म्हणले. मग बघा आत्म्याचा प्रवास चालू झाल्याच्या नंतर तुम्ही महिन्याला महिना घातला की तो आत्मा त्या ठिकाणी आशीर्वाद देतो. यमाचे दंडक संघ असतात, मग त्याला मारित नाही, झुडत नाही, काही नाही. जर म्हणले महिन्याला महिना नाही घातला तर म्हणले मारिती, झोडीती, करीती, निष्ठूर, मारून मारून म्हणजे झुडून झुडून निष्ठूर करतात. अरे म्हणजे 1 ताट 1 महिन्याला तुला तुझी मुलं बाळ घालत नाहीत
तर म्हणले तू मृत्यू लोकांमध्ये जन्म घेऊन फायदा काय? म्हणले पिशव्या भरू आणून दिल्या, चोऱ्या माऱ्या केला, प्रपंच मोठा केला, नातवंड मोठी केली, सगळ्यांचा संसार पाहिला आणि आज तुला एक घास घालत नाही म्हणून मारायला लागले, झोडायला लागले, निष्ठूर केल्याच्या नंतर महात्मा त्या ठिकाणी तळमळला जातो बघा. आणि मग तो शापिक आत्मा होतो. प्रवास चालू असताना 16 दिवस झालं की प्रवास चालू झाला. 48 दिवसाचा प्रवास. 16 आणि 48 61. बघा 61 दिवस झाल्याच्या नंतर वैतरणा नावाची नदी येते आणि वैतरणा नदीच्या अलीकडच्या तीराला आपण जातो आणि अलीकडच्या तीराला गेल्याच्या नंतर तुमचं कर्म चांगलं असेल तर त्या ठिकाणी एक कामधेनू नावाची गाय आपल्याला त्या वैतरणा नदीतून प्रवास करायला 41 दिवस लागतात. कितीतरी कोसाची नदी म्हणले, 1000 कोसाची नदी, 1000. तो प्रवास करायला गाईला 45 दिवस लागतात. म्हणजे त्या नदीमध्ये पाणी नाहीये, मल मूत्र म्हणजे जशी गटारगंगा वाहते, रक्त आहे म्हणजे मलय मूत्र आहे, सगळी घाण आहे म्हणले त्या ठिकाणी. आणि त्या गटार वाहणाऱ्या नदीमधनं आपल्याला प्रवास करावा लागते. जर तुम्ही चांगलं कर्म केलं असेल तर त्या ठिकाणी कामधेनू तुम्हाला घेऊन जाते, नाहीतर म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी त्या नदीमध्ये साडावं लागतं. म्हणजे आता जसे बाबा म्हणले किड बघा, मोठमोठे सरपटणारे प्राणी असतील, पशु असतील, ते त्या घाणीमध्ये मच्छर असतील, रोज त्यातच राहतात, त्यातच झोपतात. काय अवस्था असेल त्यांची? तशी म्हणली माणसाची अवस्था होती. आणि मग माणसाला आठवण येते, बाबा मानव लोकांमध्ये जन्म प्राप्त झाला पण माझ्यातून चांगलं कर्म झालं नाही. म्हणून साठी त्या ठिकाणी चांगलं कर्म केलं तर काम धरून यायला येते. 39 दिवस लागतात. म्हणजे 16 आणि 48 61 आणि 61 आणि 39 100 दिवस झाले की स्वर्गाच्या दरवाजात तुम्ही जाता. बघा 100 दिवस झालं की आपण त्या ठिकाणी एक श्राद्ध घालतो, त्याला आपण भरणी श्राद्ध म्हणतो. 100 दिवस झालं की भरणी श्राद्ध घालायचं, तोपर्यंत ते श्राद्ध प्राप्त होत नाही. जर तुम्ही घातलं तर त्या आत्म्याला मिळत नाही. तो आत्मा त्या ठिकाणी शापित येऊन जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी शाप देतो, पण ते पावन होत नाही. तुमचं समाधान झालं, चला म्हणजे माणूस गेला आणि 15 दिवसांनी पित्र आली, घातली नाही, पावन होत म्हणले. 100 दिवस झाल्याशिवाय म्हणले ते भरणी श्राद्ध त्या ठिकाणी पावन होत नाही. आणि मग एकदा आत्मा त्या ठिकाणी स्वर्गात गेला, 265 दिवस त्याची केस चालते. तुमची कशी कोर्टामध्ये आता केस चालू आहे, कुणाची जमिनीची आहे, कुणाची भांडणाची आहे, कुणाची चोरीची आहे, कुणाची बायको नांदत नाही, असे अनेक या ठिकाणी दिवाणी फौजदारी केशी चालतात. तशी या ठिकाणी माणसाची 265 दिवस केस चालते. आणि मग त्या केशीला साक्षीदार कोण आहे? नको नको मना गुंतू माया जाळ काळाला जवळी ग्रासावया, काळाची नावडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबा, सोडविना बंधू पाठीसी बहीण सेजेची कामिना दूर राये, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोय रे भले भले. म्हणजे त्या ठिकाणी कोण नाहीये. मग म्हणजे
तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एक चक्र पाने वाचोरिया म्हणले त्या ठिकाणी कोण सोडवत नाही म्हणले 100 दिवस झाल्यानंतर 262 दिवस आत्म्याची केस म्हणले यमदरबारात उभी राहते आणि मग त्या ठिकाणी साक्षीदार कोण असतात म्हणले पंचतत्वाचं शरीर आहे म्हणले पृथ्वी तेज आकाश वायू आणि जल म्हणले या पृथ्वीची देवता भगवान शंकर आहे आकाशाची देवता म्हणले भगवान विष्णू आहे जलाची देवता म्हणले गणपती आहे आणि अग्नीची देवता आदिमाई शक्ती आहे म्हणले हे 5 साक्षीदार त्या ठिकाणी उभे असतात त्यावेळेस म्हणले कोणी चालत नाही इथले म्हणले मग त्या ठिकाणी म्हणले बहीण नाही भाऊ नाही आई नाही वडील नाही मालक नाही कुणीच नसते त्या ठिकाणी साक्षीदार मग ते साक्ष देतात तुम्हाला वाटते बाबा या मूर्ती लोकांमध्ये जन्माला आल्याच्या नंतर मी वाईट कर्म करतोय मला कुणी पाहत नाही तुम्ही दिवसा वाईट कर्म करत असाल तर सूर्य पाहतोय म्हणले त्या ठिकाणी सूर्य साक्षीला आहे तुम्ही त्या ठिकाणी रात्रीची चोरी करत असेल कुठे एखाद्याच्या दरोडा टाकत असेल त्या ठिकाणी म्हणले चंद्र साक्षीला आहे म्हणले तुम्हाला वाटतंय अंधारात मी चोरी करत असेल त्या ठिकाणी अग्नी साक्षीला आहे जल साक्षीला आहे त्या ठिकाणी हे 5 अवतार त्या ठिकाणी साक्षी देतात तुम्ही काय खोटं बोलणार आहे मग त्या ठिकाणी आणि म्हणले 265 दिवस झालं आणि 100 दिवस असे मिळून 365 दिवस झालं आज त्या आत्म्याला दुसऱ्या योनीमध्ये त्याला जागा दिली जाते म्हणले ह्या ठिकाणी आत्म्याला मरण नाही म्हणले या जीवाला मरण नाहीये म्हणले तो कधी मरतच नाही म्हणले या जीवाला म्हणले अग्नी काय करू शकत नाही पाणी काय करू शकत नाही म्हणले नैनम छंदती शस्त्राने नैनम दहती पादुक म्हणले त्या ठिकाणी शस्त्र काही करत नाही हवा काही करत नाही त्याला काहीच करत नाही म्हणले शरीर म्हणले त्याला कधीच अमरण तो जीव फक्त म्हणलं सूक्ष्म अवतार घेतो आणि दुसऱ्या योनीमध्ये जातो आज ह्या ठिकाणी आपली बाई गेलेली आहे 1 वर्ष झालं आज आपण ह्या ठिकाणी हे श्राद्ध करतोय बघा श्राद्ध श्रद्धेने केलं जातं म्हणून त्याला श्राद्ध म्हणलं जातं आपली श्रद्धा पाहिलं आपल्या आई वडिलांच्या वरती गेलेले आपले माता पिता असतील त्यांच्यावरती आपली श्रद्धा असेल तर तोही आत्मा त्या ठिकाणी खुश असतो तोही त्या ठिकाणी आनंद भोगत असतो चाललेला 16 आज त्या ठिकाणी स्वर्गामधून त्या ठिकाणी दाखवला जातो म्हणले हा एक यज्ञ आहे म्हणले पांडवांनी यज्ञ केला आणि पंडू राजा मरण पावल्याच्या नंतर स्वर्गात गेला 6 महिने त्याला स्थान प्राप्त नाही 6 अरे राजा होता ह्या कुरुक्षेत्रावरती युद्ध केलं 100 त्या ठिकाणी दुर्योधनाचे भाऊ त्या ठिकाणी मारले आणि राज्य मिळवलं आणि तो पंडू राजा स्वर्गात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला स्थान प्राप्त झालं नाही म्हणून नारद मुनी विचारायचे अरे एवढा मोठा राजा आहे म्हणले कुरुक्षेत्रावरती त्याने युद्ध केलं आणि जग जिंकलं मग म्हणले त्याला स्थान प्राप्त होत नाही म्हणून त्या ठिकाणी नारद मुनींनी यमाला विचार सांगले यांच्या हातून एक यज्ञ राहिलाय म्हणजे 99 यज्ञ झाले एक यज्ञ म्हणले मुलांच्या हातून झाला पाहिजे त्याशिवाय यांना स्थान प्राप्त होणार नाही तो यज्ञ म्हणजे आजचं वर्ष श्राद्ध प्रथम पुण्यस्मरण विठ्ठल विठ्ठल सर्वांनी टाळी वाजवायची स्वर्गामधनं आज 16 दाखवला जातो ज्या कोणी बाईच्या मैत्रिणी असतील ते म्हणतील लका मी एवढं काम धंदा करू लागले आणि आज नुसते टाळी वाजवायला महाराज सांगतात तरी वेळ आपली थोडीच राहिली आपल्याला कारण ह्या ठिकाणी लाईट नव्हती आता जनरेटर आलाय आपण सर्वांनी थोडी साथ द्यायची लक्ष देऊन ऐकायचं ह्या ठिकाणी वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे आपल्या पण ह्या ठिकाणी वर्ष श्राद्ध प्रत्येकाचं होणार आहे याची सर्वांनी आठवण घ्यायची प्रत्येकाला ह्या ठिकाणी जायचंय कोणी ह्या ठिकाणी अमरत्व घेऊन आलेलं नाही बघा गेल्याच्या नंतर प्रत्येकाची हीच गती आहे म्हणजे गती अधोगती मनाची अव्यक्ती मनाला वाय कांठी साधू संग साधू थोर जाना
साधू थोर जाना कलियुगी म्हणले साधूला थोर जाना कलियुगामध्ये संतांना थोर जाना कलियुगामध्ये तरच म्हणले तुमच्या जीवनाचं ह्या ठिकाणी भाग्य उजळलेलं असेल म्हणले। बघा आज ह्या ठिकाणी 365 दिवस झाला आणि आपण ज्यांचं वर्ष श्राद्ध करतो त्यांना 16 दाखवल्यानंतर त्यांना या ठिकाणी भगवंत 12 ते 12:30 वाजता बरोबर दुसऱ्या योनीमध्ये स्थान प्राप्त करणार आहे। तो आपण सर्वांनी एक अर्धा पाऊण तास सर्वांनी मन लावून ऐकायचं। या ठिकाणी अभंगाचं पहिलं चरण म्हणा। खाणारे म्हणले त्याच्या पाठीमाग काळ लागलाय। तुम्ही जन्माला आला त्याच वेळेस म्हणले काळ लागलेला त्या पाठीमाग म्हणले त्यासाठी म्हणले हा देह जाणारे म्हणले मग या देहाची काय किंमत तुम्हाला कळली का म्हणले म्हणून या जन्माला आल्यानंतर म्हणले चांगलं कर्म करून घ्या म्हणले हा देह जाणारे म्हणले तो राहणार नाही। या मृत्यू लोकांमध्ये आपल्याला हा देह काळाचे धन कुबेराचे देह काळाचे धन कुबेराचे देह काळाचे धन कुबेराचे देह काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याच्या काय आहे ते मनुष्याच्या
येथे मनुष्याचे काय आहे. महाराजांनी या ठिकाणी बघा प्रमाण दिलं. देह हे काळाचे धन कुबीराचे येथे मनुष्याचे काय आहे. याच्यावरती एक दृष्टांत देतो मी महाराजांच्या प्रमाणावरती. बघा एक मारवडी होता, मारवडी, आणि भरपूर पैसा. त्या मारवड्याकडे भरपूर पैसा, इतका पैसा इतका पैसा. आणि त्याच गावामध्ये एका रात्रीला चोऱ्या व्हायला सुरुवात झाली. चोऱ्या झाल्याच्या नंतर काही लोकांच्या चोऱ्या झाल्या, धन पळवलं. मारवड्याला वाटलं आपल्याकडे एवढा पैसा आहे, लपवायचा कुठं. मग त्याला वाटलं बाबा गावाच्या बाहेर मध्ये एक पडका वाडा आहे. मग म्हणले ते हे धन घरातलं काढायचं आणि पडक्या वाड्यामध्ये नेऊन ठेवायचं. मारवड्याला अशी बुद्धी फुटली आणि त्याने घरातलं धन गोळा केलं आणि गावाच्या बाहेर गेला. गावाच्या बाहेर गेल्यानंतर पूर्वी भागा वाड्यांना मोठमोठ्या भिंती असायच्या. म्हणले एक एक भिंत म्हणले आतमध्ये बळात असायचं. बळात 8-9 फुटाची जाडीची भिंत असायची. अशी भिंत असताना त्या भिंतीला एक दिवळ होती. आणि दिवळ असताना या मारवड्याने काय केलं, अख्खं गबाळ गोळा केला आणि त्या दिवळीत घातलं. आणि दिवळीत घातल्यानंतर वरून त्याला विटा लावल्या. आणि विटा लावून त्याच्यावरती थोडंसं चिखल थापून असं वाटलं पाहिजे की ह्याच्यामध्ये काय आहे काय कुणाला कळणार नाही. आणि त्याच्यामध्ये एक लाकडाची खुंटी ठोकली आणि त्याला एक दोरी बांधली. रोज सकाळी यायचा. धन जाग्यावर, दोरी खुंटी जाग्यावर दिसली की त्याला वाटायचं आपलं धन या ठिकाणी जाग्यावर. बघा मी का सांगतोय, देह हे काळाचे धन कुबीराचे येथे मनुष्याचे काय आहे. मग त्या ठिकाणी खुंटी टोकली, रोज यायचा बघायचा. आणि त्याच गावामध्ये एक गरीब शेतकरी होता. 6 मुली आणि एक मुलगा. मुलींचं लग्न करायचं, शेतामध्ये काम करावं, काबाड कष्ट करावं, भरपूर पैसा मिळाला. एका मुलीचं लग्न केलं, दुसरीचं केलं, पहिलीचं कर्ज फिटाना दुसरी लग्नाला येते. 4 मुलींची लग्न झाली. 5वी मुलगी लग्नाला आल्यानंतर शेतकरी थकला आणि म्हणले पहिल्याच मुलींचं कर्ज केलं नाही, देवा काय करावं, जगण्यामध्ये अर्थ नाही म्हणला. वाईट विचार केला. बघा त्या ठिकाणी बघा आपल्या शेतकरी कुटुंबामध्ये सगळे जन्माला घेतलेले आहेत. आपण कांदा केला तर म्हणू कांद्याच्या वरती बाबा काहीतरी ऋण फेडू, तर कांद्याला कुठं आभाळ आलं तर म्हणजे रोग झाला, सगळ्या पाथी पांढऱ्या पडल्या, म्हणजे चिंगडीच झाली. कांदा त्या ठिकाणी कर्ज झालं. मग म्हणले पुढं आता दुसरं पीक घेतल्यानंतर म्हणले पैसे मिळतील त्याच्यामध्ये फेडू. पण कुठल्याच त्या ठिकाणी पोटाचा उदरनिर्वाह भागण्या एवढाही पैसा त्या ठिकाणी मिळत नसताना त्या ठिकाणी जो शेतकऱ्याने 4 मुलींची लग्न केली, 5वीचं लग्न ठरल्यानंतर आता हुंदडायचा कसा प्रश्न पडला. कुणी पैसा देईना, पहिलाच पैसा मिळाला म्हणून त्या ठिकाणी वैतागला आणि म्हणला चला जगण्यामध्ये अर्थ नाही, गावाच्या बाहेर जाऊ आणि त्या ठिकाणी आपला कुठंतरी जीव देऊ. म्हणून रात्रीच्या वेळेला 12 वाजता हा शेतकरी गावाच्या बाहेर आला. त्याला पडक्या वाड्याकडे पाहिल्यानंतर त्याला वाटलं या वाड्यामध्ये आपण मरून पडलं तर आपल्याला कोणी भागणार नाही. चला म्हणला या ठिकाणी साहित्यांची दोरी दिसत्या, खुंटी दिसत्या, 10-15 फुटावरती लावलेली भिंतीला खुंटी होती आणि त्याच्यावरती सोडलेली दोरी. त्यांनी काय केलं, एकावेक अशा विटा मांडल्या आणि आपल्या गळ्याला गळफास घेतला आणि पायाने धक्का दिला. विटा खाली पडल्या, खुंटी बाहेर आली, आत ठेवलेलं मारवड्याचं गबाळ सगळं बाहेर आलं. बघा ते हे काळाचे धन कुबीराचे येथे मनुष्याचे काय आहे. काय आपलं आहे या ठिकाणी. बघा ज्याला त्या ठिकाणी गरज होती त्या ठिकाणी पैसे पडल्याच्या नंतर त्यांनी त्या शेतकऱ्याने आत्महत्या करायचा निर्णय सोडला, गबाळ बांधला आणि गावाच्या बाहेरून घराकडे गेला. बायकोला म्हणला उठा, म्हणले मी आत्महत्या करायला गेलो, देव प्रसन्न झाला म्हणला मला. त्या ठिकाणी मुलीचं लग्न आलं म्हणून देवानीच मला हा पैसा अडका दिला एवढा. आणि ज्याचं धन होतं तो सकाळी दिवस उगाल्यानंतर बघायला आला तर जाग्यावर खुंटी नाही, दोरी नाही, दोरी खाली पडली, खुंटी खाली पडली, आतलं गबाळ राहिलेलं नाही. शेजारी लिंबाचं झाड होतं, तीच दोरी सोडली आणि लिंबाच्या झाडाला लावले आणि मारोड्याने फाशी घेतली. म्हणले आपला देह नाही, धनही आपलं नाही, ही दुसऱ्याचं हे सगळं. आपण ह्या ठिकाणी रात्रंदिवस नुसतं त्याच्या पाठीमागं लागलोय. बघा देह काळाचे धन कुबेराचे. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. प्रत्यक्ष
क्षणाला विचार करायला सांगितले माणसाला. माणसा अरे विचार कर, गेलेला आयुष्य संपले, पाठीमागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. तुकाराम महाराज म्हणतात माग झाले ना पाहिजे नाही, भूतकाळ सोडून द्या म्हणले वर्तमान काळामध्ये काय चालले, भविष्य काळ सोडून द्या, भूतकाळ भविष्य काळ वर्तमान काळ म्हणले पाठीमागचं पाहायचं नाही, म्हणले वर्तमान काळामध्ये आपण काय करणार आहोत ह्याच्याकडे म्हणले ह्या क्षणाचा विचार करा. आता तरी पुढे हाती उपदे, आता तरी पुढे हाती उपदे, आता तरी पुढे हाती उपदे, आता तरी पुढे हाती उपदे. नका करू नका करू ना हवीचा, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश. नका करू ना हवीचा, नका करू ना आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. तुकाराम महाराज सांगतात आता तरी पुढे हाची बघा. छत्रपती राजे जन्माला येऊन गेले, संभाजी राजे जन्माला येऊन गेले. राजे लोक विचार करायची, विचार कुठलीही गोष्ट करायची आधी विचार करायची. बाबा लगेच निर्णय घेत नव्हते, विचार करायचे, म्हणून त्यांना जग जिंकता आलं. आपण विचार नाही करत. त्या ठिकाणी एखाद्याने सांगितलं अमुक अमुक इस्माने अमुक अमुक केलं, आपण लगेच राग येणार, जाणार, त्याला मारणार, हाणणार आणि घटना घडून गेल्यानंतर विचार करत बसणार. म्हणजे तसा विचार करायचा नाही. राजाने सांगितलं. एकदा राजा शिकारीला गेला. शिकारीला गेल्यानंतर राजाचा मोठा मुलगा होता 20-22 वर्षाचा. राजाच्या पलंगावरती जाऊन झोपला. बघा राजाने घराघरामध्ये असं आधी विचार करा, आधी विचार करा, अशा प्रत्येक ठिकाणी फलक लावून ठेवले होते आपल्या राज्यामध्ये आणि त्याच्या महालामध्ये. राजा शिकारीला गेला आणि त्यांच्या महालामध्ये जाऊन त्यांच्या जागेवरती मुलगा झोपला. मुलगा झोपल्याच्या नंतर त्याची आई त्या ठिकाणी कामधंदा करून आले आणि म्हणले चला आपणही त्या ठिकाणी झोपू, म्हणून मुला शेजारी आई जाऊन झोपले. झोपल्याच्या नंतर राजा फेरफटका मारून आल्याच्या नंतर म्हणला अरे माझी पत्नी दिवसा म्हणले मी गेल्यानंतर एका हातुरामध्ये कोणाला घेऊन झोपली. राजाला संशय आला. राजाने संशय काढली आणि वार करणार तेवढ्यात राजाला पुढचा फलक दिसला. विचार करा, विचार करा. राजाने संशय परत जाग्यावर ठेवली, विचार केला आणि पांघरून काढला अंगावरच तर आपला मुलगा आणि आपली पत्नी. राजा म्हणायला लागला अरे आता मी विचार केला नसता तर माझ्या हातून काय घडलं असतं. मुलगा ह्या ठिकाणी मेला असता आणि पत्नी ह्या ठिकाणी मेली असती. म्हणून म्हणले क्षणोक्षणी हाची करावा विचार. अभंगाचं दुसरं चरण. जाणार तकाळा वासिवंत देह, 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 जाणार तकाळा
तुकाराम महाराज सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वर चर्म घातलिया कृमी कीटकांचा रांधा, रवरवती दुर्गंधी अति मंगळ तिचा बांधा. अरे म्हणले हा देह घाण आहे, शरीर घाण आहे. म्हणले बाजारात गेला आणि बाजारामध्ये गेल्यानंतर मिठाईचं दुकान आहे, त्या दुकानामध्ये भेळ मांडली, लाडू मांडले, जिलेबी मांडली, मैसूर पाक मांडलाय, म्हणले गोड शेव मांडले आणि त्या ठिकाणी जिलेबी घेतली आणि बाजारावने आला. संध्याकाळी जिलेबी खाल्ली, सगळ्यांनी जिलेबी खाल्ली आणि सकाळच्या विधीला निघाल्याच्या नंतर जिलेबी बाहेर आली आणि येणारा जाणारा थुकायला लागली. अरे जिलेबी म्हणले, काय रे हे माणसाची संगत एक रात्र केली तर लोक थुकतात. म्हणले हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वर चर्म घातलिया कृमी कीटकांचा बांधा. म्हणजे हा नाशिवंत हे तू जाणार आहे, त्याला काळोबा खाणार आहे. म्हणले आपल्याला हा देह मिळाला म्हणले, पण त्याची किंमत कळली नाही. म्हणले पशु पक्ष्यांनाही मिळाला. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. म्हणले भोग येऊनीसाठी पशु पक्षी या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये जन्माला आले, भोग येऊनीसाठी. संत म्हणले त्यांच्या कर्मासाठी जन्माला आले. बघा देव तुम्हाला काहीतरी देण्यासाठी ह्या ठिकाणी जन्माला आला. म्हणले देव संत आणि जीव ह्या ठिकाणी जन्माला आले. कशासाठी आले? ह्या मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाचं काम करायला आला. देवाने आपलं काम केलं, संतांनी आपलं काम केलं. मनुष्य म्हणले त्या ठिकाणी त्याचं काम करू शकलं नाही. म्हणला 84 लक्ष येऊनंतर मानवदेह प्राप्त झाला. म्हणले माझी सेवा करल, पण म्हणले त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून हा मिळालेला नरधर म्हणले व्यर्थ गेला. म्हणले त्या ठिकाणी व्यर्थ गेला. बघा पशुपक्ष्यांना हा जन्म मिळाला पण नाही कळाला. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. मनुष्याला हा जन्म मिळाला म्हणले पण कळाला नाही. विषय उडी भुलले जीव ह्याची कोण करील, किंवा अनेक विषयामध्ये मनुष्य देह नादान झाला आणि त्याला त्या देहाची किंमत कळली नाही. म्हणले मग हा जन्म कळला कुणाला? तर म्हणले स्वर्गातल्या देवांना हा जन्म कळाला पण मिळाला नाही. स्वर्गीचे अमर विचिताते देव पृथ्वीलोकी वाव तल्मम, पृथ्वीलोकी वाव तल्मम. स्वर्गीचे अमर विचिताते देव पृथ्वीलोकी वाव तल्मम, पृथ्वीलोकी वाव जन्मामा. स्वर्गीतले देव म्हणतात बाबा जन्म मिळाला पण कळाला पण मिळाला नाही. देवांना कळला, अधिकार नाही खाली यायचा मृत्यू लोकांमध्ये, म्हणून काला केला की त्या ठिकाणी आपण तो लाह्याचा प्रसाद नदीमध्ये प्राशन करतो. देवाने माशाचं रूप घेतलं, मृत्यू लोकांमधला काला खायासाठी देव आले. मग म्हणले ह्या ठिकाणी हा जन्म मिळाला आणि कळाला, संतांना मिळाला आणि कळाला. म्हणून ते म्हणले धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. म्हणले जन्माला आलो आणि भगवंताचं दास झालो. म्हणून म्हणले मरावी परी कीर्ती रूपे म्हणले गेले दिगंबर ईश्वर होते. बघा कुठलेही संत गेले, निघून गेले, पण कीर्ती पाठीमाग आहे. तुम्ही धन्य आम्ही जन्मालो, 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 धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचं झालो, दास विठोबाचं झालो, दास विठोबाचं झालो. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य
जन्माला येऊन संतांना कळलं की हा जन्म काय. म्हणले मेवाडची मीराबाई, गंगाखेडची जनाबाई म्हणले आणि आपेगावची मुक्ताबाई. बघा जनाबाई म्हणले गौऱ्या थापत असल तर तिच्या गौऱ्यामधनं विठ्ठल विठ्ठल आवाज यायचा. बघा एकदा काशीवरनं एक ब्राह्मण म्हणले जनाबाईची ख्याती ऐकून आला तर 2 स्त्रियांमध्ये भांडणं चालली होती. जनाबाई पण भांडत होती गौऱ्यावरनं भांडणं. अरे म्हणले एवढी ख्याती ऐकली तुझी जना आणि तू भांडत्या. म्हणले या आमचं एवढं बांधून सोडवा. म्हणले माझ्या यातल्या गौऱ्या निवडून द्या. त्यावेळेस तो ब्राह्मण मला तुझ्या गौऱ्या निवडून द्यायला मी त्याचं काय नाव आहे का. म्हणले गौरी उचला आणि कानाला लावा. बघा कानाला लावला की त्यातनी विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल. ज्या विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गौरी माझी आहे. मग कितीतरी गौऱ्या अशा विठ्ठल विठ्ठल गौऱ्या म्हणायला लागल्या. म्हणले जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. म्हणून जनाबाई बघा आषाढी वारी चालू असताना आपल्या दारातली वारी चालू आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. बघा ज्यांना देवाची किंमत कळली त्यांनी देव आपला करून घेतला. म्हणले दिंडी निघाले आणि जनाबाई पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यानंतर भगवंत पाहिल्याच्या नंतर म्हणले आता अरे हेच माझे माता आणि हेच माझे पिता. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. म्हणले बोलावा बोलणारा विठ्ठल, म्हणले जीवे भाव लावणारा विठ्ठल आहे. म्हणले त्याचीच चाकरी करायची. बापाला सांगितलं मी आता थांबणार नाही, या ठिकाणी येणार नाही, तुम्ही निघून जावा. बापाला वाटलं एखाद्याच्या चांगल्या हातामध्ये हात द्यावा. बघा आपण म्हणतो एखाद्या मुलीचा हात चांगल्या मुलाच्या हातात द्यावा, चांगल्या घराण्याच्या हातात हात द्यावा तर मुलीचं कल्याण होईल. त्यावेळेस जनाबाईच्या बापाने विचार केला की चांगल्या मुलीचा आपला हात चांगल्याच्या हातात द्यावा म्हणून नामदेव महाराजांच्या हातात दिला. आणि नामदेव महाराजांच्या घरी जाणार गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी 14 माणसाचं कुटुंब. जना त्या ठिकाणी 15वी गेल्याच्या नंतर रोज जनाबाईला काम करावं लागायचं. जात्यावरती पाट उठून दळण दळायला लागायचं, धुणं धुवा लागायचं, स्वयंपाक करायला लागायचा. रात्री 4 वाजल्या 5 वाजल्या दळण दळावं जनाने. सकाळी उठलं की पाणी तापव. 8-9 वाजलं की जनाला वाटलं मंदिराकडे जावं, हाक मारावी. नामदेवच्या पत्नीने ए जना पुढे चालली. म्हणली देवाला भेटायला. मग म्हणले आता अगं स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक झाला, जेवण त्या ठिकाणी जेवण वाढायची, जेवण झाली. मग फटकारा मारून निघाली की हाक मारावी. कुठं चालली? अगं म्हणली भांडी घासायची. मग परत निघाली, परत हाक मारावी. गौऱ्या थापायच्या. अख्खा वेळ जायचा कामामध्ये. जनाबाईला देवाकडे जाता आलं नाही, पण देवावरती जी श्रद्धा होती बघा की श्रद्धा असल्यामुळं ती देवाला बोलवायला लागली आणि हाक मारायला लागली देवाला. ओ गाऊ कौतुक तू ये रे विठ्ठला, गाऊ कौतुके तू ये रे विठ्ठला, ये रे विठ्ठला तू ये रे विठ्ठला, ये रे विठ्ठला तू ये रे विठ्ठला, शिवगाने कुंट रे प्रपंचाचे नायका, शिवजी गुरु कोणते रे प्रपंचाचे नायका, प्रपंच बोलते तू ये रे विठ्ठला, पाची बोटे तू ये रे
मेवाडची मीराबाई गंगाखेडची जनाबाई बघा देवावरती प्रेम केलं आणि देव त्या ठिकाणी जनाबाईला दळण जनाबाईचं सगळं संगोपन देवाने केलं आणि शेवट आपल्या जवळ घेतलं जनाबाईला का तर त्या ठिकाणी म्हणले प्रत्येक त्या ठिकाणी हा देह जाणार आहे त्याला काळोबा खाणार आहे म्हणून ते म्हणले की आपल्याला ह्या ठिकाणी ह्या देहाचा विचार केला पाहिजे म्हणले हा जाणारा देह आहे तो कधी थांबणार नाही अभंगाचं तिसरं चरण संत समागमी संत समागमी संत समागमी घरा संत समागमी संत समागमी संत समागमी धरावी संत समागमी धरावी आवडेल करावी तातडी परमार्थाची ज्या ठिकाणी असाल म्हणले कुठं जाऊ नका रानात वनात कुठं जायची गरज नाही म्हणली ज्या ठिकाणी असेल भगवंताचं नामस्मरण करा म्हणले संतांची संगत धरा म्हणले तरच म्हणले ह्या कलियुगामध्ये तुमचा उद्धार होईल तसा होणार नाही सर्वांनी आता हात वर करायचे त्या ठिकाणी बघा आपली बाई बघणार आहे हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम चाललाय त्यांच्या घरी 1 वर्ष झालं जाऊन आणि त्यांच्या आज 1 वर्षानिमित्त आपण ह्या ठिकाणी नामयज्ञ हा पूर्ण करतोय आणि तो यज्ञ करत असताना सर्वांनी हात वर करायचे आणि या ठिकाणी मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणत करा हात वर विठोबार रखुमाई रखुमाई
महाराजाची, तुकाराम महाराज तिसऱ्या संघात जाता संतांची संगत करा. थोडक्यात वेळ आपल्या संपत आलेला आहे. 15-20 मिनिटांमध्ये कीर्तन संपवायचे. एकच चरण राहिले बघा. संतांच्या संगतीमध्ये लाभ काय होतो बघा. एकदा नाथ महाराजांच्या घरी उद्धव म्हणून देव त्या ठिकाणी चाकरी करत होते, भगवंत. आणि ती चाकरी करत असताना त्या ठिकाणी शेजारी एक ब्राह्मण राहत होता. आणि तो ब्राह्मण काही कारणास्तव म्हणला मला चारीधाम यात्रा करायची महाराज. त्याच्याकडे एक परीस होता आणि तो नाथ महाराजांना म्हणला हा परीस घ्या आणि मी परत येतो, तुम्ही त्याला जपून ठेवा. नाथ महाराजांनी आपल्या उद्धवाला सांगितलं गड्याला, तो परीस घ्या आणि कुठंतरी ठेव. ज्या ठिकाणी देवपूजा करायचा त्या पिढ्याखाली त्या उद्धवाने तो परीस नावाचा दगड ठेवला. आणि एक दिवस पूजा अर्चा झाल्यानंतर त्याने सर्व घर साफसफाई काढल्यानंतर तो परीस नावाचा दगड आपल्या फुलांच्या टोपलीमध्ये टाकला आणि गोदावरी नदीमध्ये नेऊन टाकला. टाकल्याच्या नंतर 1-2 वर्ष झाले आणि तो ब्राह्मण आला. मला नाथ महाराज तुमच्याकडे मी एक वस्तू दिली होती 2 वर्षापूर्वी, ती वस्तू मला परत द्या. तर तिचं नाव म्हणला परीस आहे. म्हणजे ती जर कुठे एखाद्याला लोखंडाला लावले की त्याचे सोनं होते. तर नाथ महाराज म्हणले उद्धवा, अरे ह्यांनी दिलेली वस्तू कुठे आहे ती त्यांना परत दे. उद्धवाने सांगितलं महाराज मी घर साफ केलं आणि त्यावेळेस सर्व हार तुर गोळा केला आणि त्या पिढ्याखाली असणारा ह्यांचा दगड मी उचलला आणि फुलासहित गोदावरीच्या नदीमध्ये नेऊन टाकला. गोदावरीच्या नदीत नेऊन टाकल्याच्या नंतर त्या ब्राह्मणाला वाटलं काही करा पण माझा मला परीस द्या. बघा परीस म्हणजे लोखंडाला लावलं की त्याचं सोनं होतं. पण कोणत्या लोखंडाचं सोनं होतं? जे शुद्ध लोखंड आहे त्याचं सोनं होतं. गंजलेल्या लोखंडाचं सोनं होत नाही. बघा आपण माणसं आहोत, आपण आपल्याला गंजवतो. म्हणजे एखादं लोखंड जागेवर पडलं की स्वतः ते गंजत चालतं. स्वतः का तर त्या ठिकाणी गंजत असताना ऊन वारा पाऊस त्या ठिकाणी त्याला सोसावं लागतो आणि ते गंजून जातं. त्याला त्या ठिकाणी म्हणले परिशुद्ध करत नाही. मग नाथ महाराज म्हणले चला, म्हणले कुठं टाकला, कुठल्या ढोवात गेले नाथ महाराज आणि गोदावरी नदीतले 4-5 दगड काढले आणि म्हणले घे बाबा ब्राह्मणा तुझा परीस. अरे म्हणले दगड आहे दगड. अरे म्हणले हा दगड घे आणि तुझ्या लोखंडाला लाव, त्याचं सोनं होईल. एक दगड घेतला, लोखंडाला लावला, सोनं व्हायला लागला. दुसरा घेतला, सोनं व्हायला लागलं. म्हणले संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. म्हणले संसारामध्ये त्या ठिकाणी म्हणले लोखंड होऊन गंजू नका, तर म्हणले परीस होऊन त्या ठिकाणी परमार्थाचं साधन साधा. नक्कीच तुमच्या लोखंडाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. लोखंडाने म्हणले परिसाची संगत केली म्हणून त्याला सोन्याचा आकार आला. तुम्ही मानव जन्माला आपण आल्याच्या नंतर आपण म्हणले भगवंताचं परिसरूपी परमात्मा देव आहे, संत आहे, त्याची संगत करा. गंजलेल्या लोखंडाचं त्या ठिकाणी तुमचं काय होईल? म्हणले सोनं होईल अभंगाचं. तुमचं चरण तो का म्हणे लोकीचा येवारे, 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 तो का म्हणे लोकीचा डोळे दूर भरुनीरा, नका डोळे दूर भरुनीरा. हसवंत देव जाणार सकाळे, हसवंत देव जाणार सकाळे. नका डोळे दूर भरुनी राम, नका डोळे दूर भरुनी राम. शिवंत
नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की हे जग असंच आहे बाबा, कोणाच्याही विषयी बाबा काय मनामध्ये ठेवू नका, डोळ्यामध्ये धूर आणू नका. म्हणला त्याने एक बंगला बांधला तर त्याचं चांगलं गुण गा, त्याचं त्या ठिकाणी निंदा करू नका म्हणले त्याच्याविषयी डोळ्यामध्ये धूर धरून राहू नका म्हणले. हा जन्म परत नाही म्हणले. तुका म्हणे लोकीच्या व्यवहार नका, डोळे धूर भरून राहू म्हणले. लोकांच्याकडे बघू नका म्हणले. ह्या शेवटच्या चरणात आता 10 मिनिटांमध्ये सेवा संपवणार आहे. बघा थोडंसं आई वडिलांचं महत्व सांगणार आणि सेवेला पूर्ण विराम देणार आहे. बघा एका कुटुंबामध्ये दोघं नवरा बायको जीवन जगत असताना त्या कुटुंबामध्ये त्यांना एक 2 वर्षाचं बाळ आहे आणि काबाड कष्ट करणारे हे कुटुंब रोज रस्त्याच्या कामावरती जायचं आणि खडी फोडायचं काम करायचं. खडी फोडायचं काम करत असताना एक दिवस बघा असा प्रसंग आला. नवरा बायको ऊन नाही तहान नाही, पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या मुलाला कुठेतरी एखाद्या झाडाखालीच झोपवावं आणि रोज मोठमोठे दगडाशी लढाई करणारे आईबाप. बघा प्रत्येकाचे आईबाप आपल्या मुलाचं कल्याण होण्यासाठी रोज झगडतात म्हणजे हाडाची काढ करतात, रक्ताचं पाणी करतात, हाताचा पाळणा नेत्राचा दिवा करून आपली मुलं मोठी होऊन त्यांचा संसार चांगला व्हावा आणि ही लोकांचा प्रवास संपून निघून जावा असा विचार करणारे आई बाप्पा. बघा त्या कुटुंबामध्ये खडी फोडणारं
कुटुंब एक दिवस त्यांनाही वाटलं अरे आपली गरिबी आहे, कधी आपला वाढदिवस झाला नाही, कधी आपलं काही त्या ठिकाणी चांगला आनंद धानाचा सण झाला नाही. मग 2 वर्षाच्या बाळाचा वाढदिवस करण्यासाठी आपली पत्नी आपल्या मालकाला म्हणले बाजारला जावा, मुलाचा वाढदिवस करण्यासाठी काहीतरी घेऊन या. म्हणले मुलाला खेळणी आणा, रोज उठून म्हणले काबाड कष्ट करायचं, जे आपण भोगतोय ते आपल्या मुलाला भोगायला लागू नये म्हणून आई बापाचा ही त्या ठिकाणी बघा विचार असतात. जे मी करतोय ते मुलाला भोगता नको यायला, त्याच्या बाबा पोटाला हे परत आलं नाही पाहिजे असा विचार करणारे बाप त्या ठिकाणी मुलाचा वाढदिवसासाठी बाजारला गेला, सर्व साहित्य घेतलं बघा. आणि घरचा प्रवास, कधी मी घरी जाईल, कधी माझ्या बाळाला बघल, कधी वाढदिवस त्याचा साजरा करल, 4 नातेवाईक बोलावले, कधी त्यांना हा सोहळा दाखवला, एवढा आनंद असणारा बाप डोक्यातल्या विचारामुळे रस्ता क्रॉस करत असताना एक गाडी आली, भली मोठी ट्रक, आणि होत्याचं नव्हतं झालं म्हणले. अरे ऍक्सिडेंट झाला आणि त्याने त्या ठिकाणी आपल्या देहाचा निरोप घेतला. वऱ्यासारखी बातमी गावामध्ये पसरली, अमुक अमुक इस्पाचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याने देह ठेवला बघा. रस्त्यावरती देह पडला. 4-2 लोकांनी पाहिल्याच्या नंतर प्रेत उचललं, गाडीमध्ये टाकले. दारामध्ये गाडी आली. आईने आपल्या बाळाला कडला घेतले. कडला घेतलेल्या बाळाला आई घास वरवती, बाळा तुझे बाबा बाजारला गेल्यात, तुझा वाढदिवस करायचा आहे, तुला खेळणी आणणार आहेत, सर्व गावातील माणसं येणार आहेत, तुझा वाढदिवस आनंदात साजरा करायचा आहे, घोडदौड आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. दारामध्ये गाडी आली उभी राहिली. मातेच्या कडला बाळ आहे, लिकरू आहे, त्याला घिती घास आणि चारती करता करता प्रेत दारात आला आणि दारात मांडल्याच्या नंतर भांगून आणलेल्या प्रेताला ओळखलं आणि कडेवरचं बाळ खाली टाकून दिलं. बघा काय अवस्था झाली त्या देहाची. बघा घरातली व्यक्ती गेली. आपला एका रथाला 2 चाक आहेत म्हणले, त्या रथाचं एक चाक गेल्यानंतर एक तो रथ जाग्यावर थांबतो म्हणले. आणि रथ जाग्यावर थांबल्यानंतर बघा रडायला लागले. अहो म्हणले काल तुम्ही मला खडी फोडता नाही म्हणले, बाळाचा वाढदिवस करायचा, मी बाजारला जाणार आहे, येताना म्हणले त्या ठिकाणी खेळणी आणणार, लोकांच्यासाठी काहीतरी गोडधोड जेवण करायचं, आपलं आयुष्य गेलं कव्हर काढायचं, बाळाच्या वाट्याला येऊ नये म्हणून तुम्ही चांगला विचार करत असताना आज वाढदिवस करायचा. आणि प्रेत दारात आल्यानंतर त्या माऊलीची अवस्था काय झाली म्हणले, त्या ठिकाणी कडावरचं बाळ टाकून दिलं. त्या ठिकाणी थांबत नाही कोण म्हणले. एकदा देह गेला, त्याला काळोबा न्यायला आला. यम आल्याच्या नंतर काही कोणाचं चालत नाही. मी मगाशी सांगले अरे बहीण कोणाचे नाही, भाऊ कोणाचे नाही, कोण कोणाचे सगळे सोयरे नाहीत म्हणले. मेल्या मागे सर्व राहतील, तुटतील धागे दोरे, तुटला आयुष्याचा दोरा, ये रे वावगा पसारा. एकदा दोरा तुटला आणि प्रेत यात्रा तयार झाली बघा. आणि अंत यात्रा गेली बघा. सगळ्यांनी त्या ठिकाणी म्हणले सगळं जनमशानापर्यंत आहे म्हणले. सर्वांनी पाठ फिरवले आणि त्या एकट्यालाच त्या मशानामध्ये जळावं लागतं. म्हणून तुकाराम महाराज सांगतात अरे आपल्या ध्येयाचा विचार करा, क्षणाचा विचार करा, हा ध्येय जाणार आहे म्हणले. त्या ठिकाणी बघा सर्वजण निघून आले. बघा गोड घास काढायचा कसा, कडू घास काढायचा कसा, रोज लोकांनी यावं, भाकरी आणाव्या. घरामध्ये 10 दिवस निघून गेल्यानंतर कवर घरामध्ये थांबावं, बाळाला मोठं करायची आईची इज्जत. अरे मला तिला वाटत होतं या प्रेतामध्ये अग्नीमध्ये उडी टाकावी का काय, पण आपल्या लेकराकडे बघून पण तिने विचार केला अरे हा रजाचा गज बनवायचा, हाच माझा नवरा. आईने धाडस बांधला आणि कंबर खसलेली परत कंबर त्या ठिकाणी बांधली आणि आपल्या मुलाला पाठीशी घ्यावं. अरे मालक निघून गेल्यानंतर खडीचा धंदा बंद झाला. मग कुठंतरी रोजाने जावं, काम करावं, 10-5 रुपये कमावं, मुलाला मोठं करावं, शिकवावं, पाठीला बांधावं, अंगणवाडी शाळेत सोडावं, येताना घरी येताना घेऊन यावं. बघता बघता आयुष्य निघून गेलं. मुलगा मोठा झाला, 10वी 11वी 12वी मध्ये मुलगा गेला आणि मुलाचा शाळेमध्ये पहिला नंबर आला. आई डोळ्याने आंधळी होती, एका डोळ्याने, एक डोळा नव्हता तिला आणि डोळा नसल्यामुळं शाळेतला शिपाई आला. म्हणला माता तुमच्या बाळूचा पहिला नंबर आलाय, तुमच्या हातून बक्षीस वितरण करायचे, तुम्ही सकाळी शाळेत या. मुलगा घरी नसताना शिपाई पत्र देऊन गेला. मुलगा बाहेरून आल्यानंतर संध्याकाळ झाली, आईने जेवायला वाढलं.
म्हणले बाळूला माहित आहे का नाही बघाव म्हणून आई म्हणली जेवल्यानंतर सांगू. जेवल्यानंतर आईने झोपता वेळ सांगितलं बाळा अरे तू खूप शिकला बापाचं नाव तुझा शाळेमध्ये पहिला नंबर आलाय उद्या मलाही शाळेमध्ये बोलवलंय. बाळूने सांगितलं आई तू शाळेत येऊ नको. अरे मला सगळीजण म्हणतात तू अंधाळीचा पोरगा आहेस. माझी आई अंधाळी म्हणून मला सगळे अंधाळीचा पोरगा आहेस मला नावं ठेवतात. तू आली तर मी ह्या ठिकाणी राहणार नाही. आईला असा पोरगा बोलल्यानंतर रात्रभर आई विचार करत बसली काय करावं. जावा तो मुलगा म्हणतोय मी येणार नाही घरी परत. नाही जावा तर लोक म्हणतात आई पोराच्या बाबा त्या ठिकाणी बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला आले नाही. मग आईने ठरवलं आपल्या शेतात कामाला निघून जायचं. आई चांगल्याच्या ठिकाणी कामाला जात होती बागायतदाराच्या ठिकाणी. पेपरला बातमी अमुक अमुक गरीब इस्माचा मुलगा म्हणले चांगल्या मार्काने पास झाला त्याचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम त्याच्या आईच्या हातून आहे. ज्या शेतामध्ये कामाला जात होती ती मालकीने विचार केला हो आज कसला मोठा कार्यक्रम तुम्ही कामाला आला. नाही म्हणले काय करायचं पोटाला खळगी भरायची घरी राहा तर खावाव काय. त्या मालकीने सांगितलं चला मी आजचा दिवस तुम्हाला फुकाट त्या ठिकाणी पैसे देते पण कामाला थांबू नका. गाडी काढली आणि मालकीने त्या मोलकर्णीला गावात आणलं आणि शाळेमध्ये नेल्यानंतर आई घाबरायला लागली. कार्यक्रम झालाय कसं जावं टेजवरती. आई त्या टेजवरती कसं जावं म्हणून भिंतीच्या आडून पाहताना एका शिक्षकांनी पाहिलं आणि हाक मारली या माई या. आली आणि त्या टेजवरती आई गेली मुलाचा सत्कार केला आणि मुलगा घर सोडून गेला. 12वीचा मुलगा घर सोडून गेल्यानंतर 13वी 14वी झाली तिकडं नोकरीला लागला. तिकडच त्याला मुलगी मिळाली लग्न केलं. आईची आठवण विसरला मुलगा. आई वयोवृद्ध झाली हाताचा पळणा नेत्राचा दिवा करणारी आई म्हणली डोळ्याची खसाड झाली हातापायाच्या झुरळ्या झाल्या केसाच्या जटा झाल्या आणि आई रात्रंदिवस आपल्या बाळाचा ध्यास करायला लागली. अरे पाणी प्यावा माझा बाळू कुठं आहे. सुखी असेल का दुखी असेल त्या ठिकाणी आईला रोज आठवण यायची. बघा आई म्हणजे असं एक पात्र आहे म्हणले. अरे म्हणले समुद्राची जरी उपमा केली तरी आईला समुद्राची उपमा देता येणार नाही तर का समुद्र खडा आहे खरा आहे खरा. अरे म्हणले आईची उपमा समुद्राला पण देता येत नाही. म्हणले समुद्राची उपमा सूर्याला दिली तो सूर्य म्हणले डोक्यावर आल्यानंतर तापतोय त्याची उपमा देता येत नाही म्हणले. मग अरे म्हणले आई म्हणले संसार रूपी निरंजन मध्ये जळणारी वात वात आणि ती वात ज्यावेळी या संसार रूपी निरंजन मध्ये जळत असताना बघा ती संसार रूपी निरंजन हसते आणि म्हणते वाती ताई तुला भाजत नाही का. त्यावेळेस वात म्हणते मला भाजलं तरी चालेल. वात म्हणजे आई अरे स्वतःला चटके घेणारी आई. ज्या वेळेस ती भाजती त्यावेळेस तिने कशाचा विचार केला नाही. माझा मुलगा मोठा व्हावा माझी मुलं मोठी व्हावात माझ्या मुलींचं चांगलं व्हावं विचार करणारी आई कबाड कष्ट करते आणि विचार करत करत आपलं आयुष्य संपवत असणारी माता मुलाचा विचार करते. तिला कळलं अमुक अमुक ठिकाणी मुलगा आहे. शेजाऱ्याकडून पत्ता घेतला मुलाच्या दारात गेली. अरे हाक मारली सकाळचा टाइम आहे 8-9 वाजताचा. दार उघडलं आणि दार उघडल्यानंतर बघा मुलगा बाहेर आला. मुलगा बाहेर आल्यानंतर आई आंधळी. त्याला कळलं माझ्या बायकोने पाहिलं तर ती नावं ठेवीन. दार ढकललं. आई हाक मारते अरे बाळू अरे मला फक्त तुझ्या बाळाला पाहू दे. मी माझा नातू पाहायला आली. मला फक्त 1 मिनिट माझ्या मांडीवरती दे आणि मी निघून जाणार रे. माझा सगळा पांग फिटल रे बाळू. बाळूने दार लावून घेतलं. आई अर्धा तास 1 तास त्या दारामध्ये बसले. सुनाने दार उघडलं. म्हणले कोण भिकारीने. अहो त्या सुनाला माहिती नाही. सासूला स्वतःच्या सून म्हणायला लागली कोण भिकारीने पुढच्या घरी चला. आईचं अंतकरण कळवलं. अरे काय मला मी काय केलं आणि काय झालं. आई निघून आली. आल्याच्या नंतर 2-3 दिवस आई लिहिली. आईने एक पत्र लिहिलं बाळा अरे तू लहान होतास आम्ही नवरा बायको खडी फोडायचं काम करायचो. तुझ्या वेळेस जन्माला आला त्यावेळेस तुला लहान असताना आम्ही रस्त्याच्या कडेला झोपत असताना खडी फोडताना एक दगड उडला आणि तुझ्या डोळ्यामध्ये गेला. तुझा डोळा गेला. डॉक्टरने सांगितले याचा डोळा गेला. मी माझा डोळा काढला आणि तुला दिला रे बाळा म्हणून मी आंधळी झाली. तुला कळलं नाही मी आंधळी काय. तुला आंधळ्याचा पोरगा म्हणून लाज वाटती. अरे तू मला हकलून दिलं दारामध्ये उभं केलं नाही. सुनाने भिकारीने म्हणल्या म्हणून हकलून दिलं पुढच्या घरी जा. अरे बाळा ज्याच्यासाठी कबाड कष्ट केलं त्यांनी घराच्या बाहेर काढलं. बघा हाताचा पाळणा नेत्राचा दिवा करणारे आई वडील आपल्यात निघून गेल्यानंतर त्यांची किंमत कळते. अरे ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत इतर म्हणले.
ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत, ज्याला डोळा नाही डोळ्याची किंमत. तिसरा म्हणले अरे म्हणले चार देव आहे, चार देव. पहिला सूर्यदेव, दुसरा चंद्रदेव आणि म्हणले 2 दिवस सर्वांना माहिती आहे. 2 देव पाप्याला माहिती आणि पुण्यवंताला माहिती. पहिला देव म्हणले मातृदेव भव पितृदेव भव. म्हणले आपली आई पहिला देव आहे. म्हणले त्या आईने 9 महिने म्हणले ह्या दगडासारखं वज वागवलं. अरे म्हणले माहेर सोडलं, सासरला आली, आठवण झाली आई बाप्पाची तर जाता येत नाही. म्हणले माझी मुलं लहान आहेत, माझा बाळू लहान आहे, माझी तायडी लहान आहे, शाळेत जातात. त्यांचं उरकता आयुष्य आईने संपवलं. आणि एक दिवस आई आपल्याला सोडून गेल्याच्या नंतर बघा आपल्याला आठवण येते. त्यावेळेस ते आई त्या ठिकाणी भेटत नाही. बघा आई वडील माझे थोर, किती सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्याचा आई माझी. काटा बघितला नाही बाबा. ओल्या मातीतने चालली त्या ठिकाणी, डोक्यावरती भार आहे तिच्या, पण तिने कधी विचार केला नाही कुणासाठी, आपल्या लेकरांच्यासाठी. बघा बापही तसाच आहे. म्हणले बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतोय, भाकर पोरांना ठेवून कांड उठाच चाटतोय. आली जत्रा गावाची, बाप जत्रेच जायचा, उधार पाधार कपडे पोरांना आणायचा. बघा असा बाप आहे, असा आहे. बघा पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली तर म्हणले बघा वैकुंठीचा देव घरी आला. म्हणले नका जाऊ तीर्थाशी, आई वडील आहे घरी काशी. अरे म्हणले कुठे जाऊ नका, आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची सेवा केली नाही तर म्हणले तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या आयुष्याला काही त्या ठिकाणी किंमत नाही. म्हणले एकदा त्यांचा आत्मा शापिक झाला, किती मोठा असा, म्हणले त्याला किंमत नाही. ज्या आई बापांनी आपल्यासाठी काय केलंय आपण त्याची आठवण ठेवली पाहिजे. म्हणले संपत्तीपेक्षा संतती महत्वाची. एक वेळेस संपत्ती कमी कमवा पण संतती चांगली घडवा. आपला नातू असतो बघा, हाताला धरून आजोबा त्याला देवळात नेतात, तेच संस्कार आहेत. जिजाबाई छत्रपती राजांना त्या ठिकाणी बघा बोटाला धरून नेलं तर रामाच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. म्हणून त्या राजाने ह्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. या कलियुगामध्ये संस्कार राहिले नाहीत. आता या तरुण वयामध्ये 16 पासून 25च्या वयाच्या गटातील मुलं नको ते व्यसन करायला लागल्यात. एखाद्याला सांगायला गेलं तर ते सांगतात महाराज आमचा मुलगा नाही तसा, तो दारू पित नाही. पण तो मुलगा काय करतोय ते आईला कळत नाही. ज्यावेळेस तो मुलगा आई वडिलांच्या मस्तकावर पाय दिल्याच्या नंतर आई बापांना कळतं मुलगा आपला वायाला गेला, मग वेळ निघून गेलेली असते. म्हणून वयाच्या 12 वर्षापर्यंत मुलावरती संस्कार केले की तो मुलगा कुठंच त्या ठिकाणी बिघडत नाही. म्हणजे 12 वर्षाचा होस्तवर त्याच्यावरती चांगले संस्कार करा. मग किती त्याला संगत वाईट लागले तरी काय, म्हणजे संगत करो बडे की तो बडीच बढती हो जाए, संगत करो नीच की तो जिंदगी बर्बाद हो जाए. म्हणले दिल तेरा अच्छा आहे, किस्मत तेरी दाशी आहे, नियत तेरी सच्ची आहे, घरी मी मथुरा काशी आहे. म्हणजे दुसऱ्याचं बघताना चांगलं बघा, कधी कुणाचं वाईट बघायचं नाही. आई वडिलांची सेवा करा. आई वडील वयोवृद्ध झालेत म्हणले, तुम्ही लहान होता त्या आईने म्हणले जेवत्या ताटावरने उठली, तुमची त्या ठिकाणी म्हणले शीद उठली, तुम्ही तोंडात पाण्याच्या गुळण्या घेतल्या, आईच्या ताटात मारल्या, आईने खाल्ल्या. म्हणले बाप
त्या ठिकाणी बाजारला गेला, तुम्हाला पुस्तक नाहीत, वह्या नाहीत, कपडे नाहीत, स्वतः फटक्या कपड्याने राहिला, स्वतःला पायात पायतान घालता आला नाही, पण तुम्हाला चांगला बूट घेतला. त्या बापाची आठवण ठेवा, आई वडिलांची सेवा करा म्हणले. कुठं जाऊ नका आणि कुठं बाहेर गेला ना आई वडील जर उपाशी असतील तर तुमच्या फिरण्याला काही किंमत नाही. तू काय केलं म्हणून विचारलं तर म्हणले काळजावरती जसा घाव घालावा, ढेकळ म्हणले एखादा पाण्याचा थेंब पडावा आणि तो ढेकळ घेऊन जावा, अशी अवस्था त्या आई वडिलांची होती. म्हणून वयोवृद्ध झाल्यानंतर आई वडिलांना बोलू नका, त्यांची सेवा करा. सकाळी उठा, आई वडिलांचं दर्शन घ्या आणि ह्या ठिकाणी त्यांचं दर्शन घ्या म्हणले. आई वडिलांचं दर्शन घेतलं म्हणले. आई वडील वयोवृद्ध झाल्यात म्हणले. मजन आई हातपाय डोळा पडली आज झापड कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले लाळानी सोना परी गती झाली अवघी करती हडड. कुत्र्यासारखी अवस्था होती त्यावेळेस म्हणले वंजळ करा हाताची आणि आपल्या आई बापांची लाळ आपल्या वंजळीत घ्या म्हणले. समाजा पुढं कुठेही हात त्या ठिकाणी म्हणले जोडावा लागत नाही, एवढी ताकद आई वडिलांच्या लाळीत आहे. तर म्हणले त्यांच्या मुखात दात नाहीत, त्यांना चुरून काला घाला. आईने लहानपणी आपल्याला काला घातले, कडव घेतले, 7-8 वर्षाच्या अवस्थेवर हट्ट पुढालात. मग आता म्हणले ते लहान झाले, त्यांनी सुद्धा आता लहानपणामध्ये त्यांना काला घाला त्या ठिकाणी म्हणले चुरून. ती आईला इचरा, आई तू बरी आहेस का? त्या दादाला इचरा, दादा तुम्ही बरे आहेस का? जेवला आहेत का? एवढं विचारलं की त्यांचं 10 वर्षाचं आयुष्य वाढणार आहे. ह्या ठिकाणी सर्वांनी आता ह्या ठिकाणी आपली वेळ संपल्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे दूर भरून राव. तुकाराम महाराजांचा हा अभंग करवली तैसी केली कट्टकट्ट वाकडी का नीट देव जाणे. आज ह्या ठिकाणी वैकुंठवासी कैलासवासी सुमन बबनराव कामते उर्फ आबा आणि बाई वय वर्ष 72, ज्या मातेने खूप कष्ट केलं. शेतामध्ये आबा सरपंच असायचे, आबा मार्केट कमिटीला गेले, शिखर शिंगणापूरची यात्रा आली, उरूस आला, पण घरचा प्रपंच उघडा पडून दिला नाही. ती माता आपल्या 3 मुली बापूसारखा पुंडलिकासारखा मुलगा जन्माला घातला, चांगले संस्कार केले. आज बापू खळदगावचा वित्त कार्यकारी सोसायटीचा चेअरमन म्हणून ह्या पदावरती पद बजावतात. मुली चांगल्या ठिकाणी त्या ठिकाणी दिल्या, लग्न चांगलं केलं. आबाने परदेशात जाऊन आले, आबा दुबईला गेले, 4-6 वर्ष तिकडं राहिले. पाठीमागं बायको चांगली असेल म्हणले त्याचा प्रपंच चांगला आहे, म्हणले बाई चांगली नसेल तर प्रपंचाचं वाटोळे. देवासारखी पत्नी मिळली, त्यांनी चांगला संसार थाटला. आबा नसताना आपल्या मुलांना घेऊन 4-4 वर्ष राहायचं. अहो शेतामध्ये असं पिकाचं उत्पादन काढायचे. मी स्वतः ह्या ठिकाणी टमाट्याची शेती केली तर 150-150, 200-200 कॅरेट एक दिवशी. अरे बाई ती स्वतः व्हायची. एवढं कष्ट करणारी माता निघून गेल्यानंतर दुःख होणं साहजिक आहे. त्यांच्या पाठीमागं त्यांचे पती बबनराव बाबूराव कामते आबा आपला आयुष्य समाजासाठी घालवणारा माणूस. बघा आम्ही घडलो आबामुळं घडलो. मी कीर्तनकार झालो, एक आबामुळं झालो. गावचा कीर्तनकार व्हावा, ज्याच्या मनामध्ये असा दुसऱ्याचं चांगलं व्हावं असा ज्याच्या मनामध्ये बोध असतो त्याचा संसार कधीच संपत नाही, त्याचा संसार वाढत असतो. बघा गावामध्ये नामयज्ञ असू द्या, नामयज्ञासाठी आपल्या आईच्या स्मरणार्थ बापूने 11,000 रुपयाची देणगी दिली मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी. सप्ताहाला गावामध्ये आता म्हणले आणि ते 97 कीर्तन अन्नदान त्या ठिकाणी ठरल्यानंतर अन्नदानाची पंगतही दिली आपल्या आईच्या नावाने. किती उदारत म्हणले
आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कोळी कन्या पुत्र होती जे सात्विकन तयाच हारिक वाटे. देवांना अशीच मुलं आवडतात आणि अशीच माता आवडते. म्हणजे जन्माला येणारे मुलं आई वडिलांचा उद्धार करणारे असावे. भरपूर पैशावाले आहेत आणि आई बापाला विसरत नाहीत या कलियुगामध्ये. त्यांना आई कोण आणि बाप कोण कळत नाही. पैसा आहे, गाडीत फिरतात, आई बाप भीक मागतात. अरे आता प्रत्येकाच्या गावागावामध्ये लोक त्या ठिकाणी भीक मागतात. आई बापांनी काय केलं, आपल्या गावामध्ये 4-2 कुटुंबामध्ये लोक येतात. माई ती म्हणती महाराज पोरगा खायला घालत नाही, सून मारती. बघा हे ऐकल्यानंतर आपल्याला दुःख होतं. अरे तू लहान होता त्यावेळेस त्या आईने काय केलंय, काबाड कष्ट केलंय, मोठं केलंय आणि आज तिचं खाया प्यायचा दिवस आल्यानंतर तिच्या गळ्यातलं मणी मंगळसूत्र तोडून, काळे मणी तोडून गावात फिरायला लावल्याच्या नंतर परमेश्वर कधीच माफ करणार नाही. पांढरी कपडे घालायची, बाहेर फिरायचं, दुसऱ्याच्या आईला विचारायचं ताई कसं आहे. अरे आपली आई बघ, आपल्या आईला खायला नाही. आधी म्हणले आपल्या पायापाशी बघायचं आणि मग दुसऱ्याचं म्हणले तुझं हाय तुझं पाशी तरी जागा चुकलाशी. आबांनी सुद्धा आपला देह म्हणले जगाच्या कल्याणा संतांच्या होती. गावामध्ये नाम यज्ञ चालावा, अट्ट्यास असायचा, वाद नसावा, भांडण नसावा. यात्रा येऊ द्या, कुणाची भांडे चला पुढं पुढं निघून त्या ठिकाणी थांबवायचा आणि वेळ मारून नेणारा माणूस. बघा रथाला 2 चाक. पत्नी गेल्यानंतर कोण कुणाचं दुःख सांगत नाही. म्हणले पत्नी जायच्या आधी पती जावा, पण म्हणले बायको जाऊ नाही. बायको गेल्यानंतर त्याचे कपडे कुणी धुवात, ते जेवला का नाही कुणी विचारावं. त्या ठिकाणी बघा बायको गेल्यानंतर मागच्या गड्याचं लय हाल होत्यात. पण कुटुंबामधली मुलं चांगली असतात तर त्या गेलेल्या आईची आठवण होऊन देत नाहीत. त्यांना मुलं आणि सुनं म्हणायची. त्या ठिकाणी त्यांचा मुलगा विकास बापू कामथे, सुनबाई स्वाती विकास कामथे. कुटुंबामधले सुनही चांगली आहे, बापूही चांगला आहे. बघा स्वातीताईचे वडील ह्या ठिकाणी टाळे घेऊन उभेत आपल्या बहिणीच्या वर्षश्राद्धानिमित्त. काय माणसाला त्या ठिकाणी आनंद असेल, टाळे घेऊन उभेत ह्या ठिकाणी पाहुणे सुद्धा. असं या ठिकाणी त्यांचे दीर सुद्धा तात्या कामते. तात्याचाही स्वभाव असाचे, काहीतरी करावं सारखं काही नाही काय गावाविषयी करणारा माणूस. बघा जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही, गेल्यानंतर किंमत कळती. असो या ठिकाणी तात्या आहेत, त्यांच्या मुली शारदा चंद्रकांत फडतरे या ठिकाणी पाहुणे आलेले आहेत. पाहुणेही चांगले आहेत फडतरे पाहुणे. जयश्री पांडुरंग दुंडरे याही पाहुण्यांचे बाबा ह्या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर जयश्री पांडुरंग दुंडरे आणि सविता जालेंद्र चिकणे. बघा आता जयश्री ताई ताळ्यांदीत आहे. आम्ही तिथे गेलो तर घरी जातो, सगळीच जण जातात बाबा चला आपली पोरगी. गेलं तर कधी तिने विचार नाही केला हा अमक्या माणूस आहे, हा तमक्या आहे. अरे आपल्या गावचा माणूस आला की त्या सासरवासनीला अप्रूपपणा होतो. गावचं म्हणले कुत्र जाऊन द्या तर तिला एवढं अपूर्ल्यागत होतं. असो त्या ठिकाणी त्याच्या पाठीमाग त्यांचे नातवंड आहेत. मग त्या ठिकाणी बघा बापूच्या एका पोराने म्हणले पंतप्रधानाच्या हातून सत्कार करून घेतला. म्हणजे त्या पण आईची कुछ धन्य म्हणावं लागेल ना. अरे एवढ्या देश चालवणाऱ्या राजाच्या हातून सत्कार होतो, त्या ठिकाणी त्यांनाही आपण धन्यवाद देऊ. त्या ठिकाणी त्यांचे पुतणे असतील, भारत असेल, पोपट असेल, नाना असेल, संदीप असेल, सुहास असेल, सर्वच कामथे परिवारात ह्या ठिकाणी आलेले नातेवाईक असतील. त्यांचे बघा माहेरचं 6 बहिणी आणि 4 भाऊ असं कुटुंब. ह्या कुटुंबामधली ही माता 6 बहिणी आणि 4 भाऊ काय थोडे झाले का. इथं 2 भाऊ असले तर सारखी फायटिंग करतात. रोज बहिणी या ठिकाणी भावासंग भांडतात, हिस्सा पाहिल. अरे नातं तोडण्यासाठी हिस्सा मागू नका. एका चिवणीतनी आपण आलोय, हिस्सा घेतला तरी तुमची पाठीमागच राहणार आहे, तुम्ही काय संघ घेऊन जाणार नाही. म्हणले नाही खरं तरी कमली दमडी. बघा आपण 1 रुपया घेऊन जाणार नाही. जाता की नाही हात उजवा बाहेर काढावा लागतो आणि शपथ घ्यावं लागते सुपामध्ये, ह्या हाताला अन्नाची काहीच आणले नाही, काहीच घेऊन जाणार नाही. म्हणून आलेल्या जन्माचं चांगलं सार्थक करा, चांगलं जीवन जगा, आई वडिलांची सेवा करा. हाच उपदेश या ठिकाणी ह्या कीर्तनातनी या ठिकाणी झालेली सेवा या ठिकाणी पांडुरंग चरणी अर्पण करून तुम्ही ह्या मातेला आज शेवटची आदरांजली देण्यासाठी सर्व नातेवाईक, ग्रामस्थ, इष्ट मित्र मंडळी या ठिकाणी आपले जिल्हा परिषदचे माजी सदस्य या ठिकाणी आप्पा आल्यात, झेंडे पाटील आल्यात.
मार्केट कमिटीचे ह्या ठिकाणी निरा मार्केट कमिटीचे आपले नाना आहेत, बाळासाहेब झुरंगे आहेत, सर्वच या ठिकाणी प्रतिष्ठित मंडळी, गावचे सरपंच आहेत, पत्रकार आहेत, काका आहेत, हे पीटी मास्तर आहेत, आपले हार्मोनियमवाले आहेत, पकवाजवाले आहेत, आमचे गायक मंडळी बर्डे महाराज असतील, साईराज महाराज असतील, जगताप महाराज असतील, सर्वच मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित राहिली. काय लाईट नव्हती म्हणून आधी अर्धा पाऊण तास आम्हालाही वाटलं यायला कीर्तन चांगलं शूटिंग ठेवली आहे, बाईचा उत्सव चांगला करायचा, आवाज तुमच्यापर्यंत जाणार कसा, पण ह्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था झाली आणि आज हा कार्यक्रम बाईला दाखवला जातो. नक्कीच तिच्यासाठी सर्वजण तुम्ही या ठिकाणी आदरांजली देण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल महिला, तरुण वर्ग, सर्व प्रतिष्ठित मंडळी, नातेवाईक, सर्व ग्रामस्थांच्या मी या कामथे परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि ह्या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय